आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत जो खायला पण एकदम चविष्ट लागतो आणि एकदम झटपट बनला जातो. नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज पाहूयात लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या कशा बनवायच्या. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी लाल भोपळ्याचे साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. तुकडे छोटे याच्यासाठी करायचे कारण की ते लवकर शिजतात. आता इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. मी काळा गूळ वापरलाय, तुम्ही दुसरा गूळ पण वापरू शकता. आता हे मिश्रण जे आपल्याला आहे ते शिजवण्यासाठी याच्यामध्ये अजिबात पण पाणी वापरायचं नाहीये. त्याच्यामुळे एकदा हे चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आणि याचं झाकण लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये भोपळा व्यवस्थित शिजला जातो. तर इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर एकदा कुकरची वाफ काढून घ्यायची आणि इथे तुम्ही पाहू शकता की गुळाला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आणि आता आपण हे चेक करून घेऊयात एकदा चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत असा आपला भोपळा शिजलेला आहे. हे थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी पावभाजी बारीक करण्याचा स्मॅशरचा वापर करते. तुमच्याकडे जे दुसरं साहित्य असेल ते पण वापरू शकता. तर अगदी हे 2 मिनिटामध्ये बारीक होतं. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचा आणि तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ याच्यासाठी वापरायचं कारण आपल्या पुऱ्या ज्या आहेत थोड्याशा क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत होतील. तर इथे मी 2 स्पून तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. तांदळाचे पीठ ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आपल्या पुऱ्या आणखी खमंग होण्यासाठी मी इथे 1 स्पून पांढरे तीळ वापरलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकले. तर या पिठामध्ये आपण जे बारीक करून ठेवलेला गुळामध्ये भोपळा जो होता तो मी आता इथे टाकते. तर बारीक केलेला भोपळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कणिक मळताना आपल्याला पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता नाहीये कारण गुळाचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपली कणिक व्यवस्थित मळून होते. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडे पाणी टाकू शकता. आणि आपल्याला ही कणिक थोडीशी जाडसरच मळून घ्यायची आहे. तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. इथे पाहू शकता तुम्ही आपली कणिक पण व्यवस्थित मळून झालेली आहे. चपाती असो किंवा पुरी असो कणिक भिजणं तितकंच आवश्यक आहे. तर इथे मी 10 ते 15 मिनिट कणिक भिजण्यासाठी ठेवली आहे. इथे तुम्ही पाहू शकता 15 मिनिटानंतर आपली कणिक व्यवस्थित भिजलेली आहे. आता आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. मी पुऱ्या थोड्या वेगळ्या पद्धतीने करते. त्यामुळे काय होतं त्या झटपट होतात आणि एकदम एका आकाराच्या बनतात. तर जसं चपातीला आपण गोळा करतो तसा मी एक गोळा घेतलेला आहे. त्याला लाटून घ्यायचं आहे. तर ही जी लाटी आहे ती जास्त पातळ लाटायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची. आता मी ग्लासाच्या साहाय्याने याच्या पुऱ्या करून घेते. तुम्ही पाहू शकता आपली ही पुरी व्यवस्थित बनलेली आहे. अशाच आपल्याला बाकीच्या पुऱ्या पण करून घ्यायच्या आहेत. तर ग्लासाच्या साहाय्याने केल्याने काय होतं त्या झटपट होतात आणि सगळ्या एकाच आकाराच्या बनतात. त्यामुळे ते दिसायला पण छान दिसतात. तर इथे मी तेल आधीच तापायला ठेवलेलं होतं. तर याच्यामध्ये एक पुरी टाकून मी याच्यावरती थोडंसं झाऱ्याच्या साहाय्याने तेल टाकते. त्यामुळे काय होतं पुऱ्या झटपट फुगतात. इथे पाहू शकता पुरी आपली एकदम टम्म फुगलेली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.